मुंबई गोवा महामार्गावर मुंबईवरून माणगाव दिशेनं बस जात असताना तिनं पेट घेतला। घटनेची माहिती मिळताच बचाव टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व आगीवर नियंत्रण देखील मिळवलं। आगीची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ प्रवाशांना सुखरूप खाली सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं। ही आग एवढी भयंकर होती की बस जागीच जळून खाक झाली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कल्याणच्या योगीधाम अजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय पडसाद उमटले असून चौकशीचे आदेश देखील देण्यात आले। या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पेण शहरात भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर आलाय। ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धट भाषेत बोलत असून मी मराठी बोलणार नाही, तुम्ही हिंदी बोला असं ग्राहकांना सांगताना दिसत असून ग्राहकांसोबत अतिशय उद्धट भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे। आज पेण पोलीस स्टेशन शिवसेना उभाठा गटानं निवेदन देताच त्या महिला विरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात आली। एवढंच नाही तर पोलिसांनी महिलेला ताब्यात देखील घेतलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड परिक्षेत्र विभागाचे पोलीस विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं सायंकाळी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं। यावेळी त्यांचे आंबेडकर नगर येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत देखील केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना पुष्पहार घातला, फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी देखील केली। यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती बनवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करण्यात आलाय। पुस्तक महोत्सव संविधानाचा सन्मान करण्यासाठी आज हा 7वा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला।
97,020 पुस्तकांपासून पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती बनवण्यात आली। 1,00,000 पुस्तकांचं बनवलेलं हे पहिलं स्ट्रक्चर असल्यानं पुस्तक महोत्सवाचं आयोजन राजेश पांडे यांनी यावेळी सांगितलं। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।